नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काही दिवसापूर्वीपासून आपण इयत्ता 10वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक हे अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। म्हणजे त्याच्यातले महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह हे पाहत आहोत। आता इयत्ता 10वीचं जे जुनं पुस्तक होतं त्या पुस्तकाचं नाव आहे 20व्या शतकातील जग। ह्याच्यामध्ये असे मेन 4 टॉपिक आहेत, पण याच्या अंतर्गत वेगवेगळे टॉपिक होते। त्यातला पहिला टॉपिक होता साम्राज्यवाद, त्याच्या अंतर्गत भौगोलिक शोध व वसाहतवाद, आशियातील साम्राज्यवाद आणि आफ्रिकेतील साम्राज्यवाद, असा 3 टॉपिकचा करून एक टॉपिक होता। त्याच्यानंतरचा दुसरं प्रकरण होतं संघर्षमय 20व्या शतकात। ह्याच्यामध्ये 5 टॉपिक होते। पहिले महायुद्ध, रशियन राज्यक्रांती, राष्ट्रसंघ, युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध व जग आणि संयुक्त राष्ट्र संघटना, असे 5 टॉपिकमध्ये दुसरा संघर्षमय 20व्या शतक होतं। त्याच्यानंतरचं प्रकरण 3 आहे आशिया व आफ्रिका खंडातील बंधमुक्ती। ह्याच्यामध्ये 2 टॉपिक, आशिया आणि आफ्रिका। त्यानंतर प्रकरण 4 होतं दुसऱ्या महायुद्धातील जग। त्याच्यामध्ये 3 टॉपिक, शीतयुद्ध, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागतिकीकरण। आतापर्यंत आपण असे 12 टॉपिक पाहिलेले आहेत। म्हणजे इयत्ता 10वीच्या जुना इतिहासाचं जे पुस्तक आहे याच्यावर आधारित आपण असे 13 व्हिडिओ बनवत आहोत। त्याच्यातले 12 व्हिडिओ झालेले आहेत, म्हणजे आपण 12 चॅप्टर पाहिलेले आहेत। तेही एकदम व्यवस्थितपणे एकही वळ न सोडता अत्यंत उपयुक्त अशा नोट्स मी तुम्हाला देत आहे, जे की टीईटीला पेपर 2 मध्ये ह्या नोट्समधून इयत्ता 10वीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकामधून 4 मार्क हमखास मिळून जातात। याच्या बाहेरचं टीईटीला विचारलं जाऊ शकत नाही, किंवा 10वीच्या पुस्तकावर जे 4 मार्क दिले जातात, 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात, याच्या बाहेरचं येणार नाही, म्हणजे येणार नाही। तर आता या इयत्ता 10वीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकातला शेवटचा चॅप्टर आहे जागतिकीकरण। आता आपण जागतिकीकरण या टॉपिक मधले महत्त्वाचे नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहू। युरोपातील औद्योगिक क्रांतीमुळे उद्योग व व्यापारात प्रचंड वाढ झाली। आशिया आफ्रिका खंडातील हुकमी बाजारपेठा काबीज करण्यासाठी युरोपात वसाहतवाद, साम्राज्यवाद उदयास आला, हे आपण पाहिले। पुढे नवसाम्राज्यवादाच्या जटिल प्रश्नातून युरोपात 2 महायुद्धे झाली। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात निर्वासितीकरणाची प्रक्रिया सुरू झाली। युरोपीय राष्ट्रांना वसाहतीतून माघार घ्यावी लागली। जगा आणि जगू द्या असे शांततामय व मानवतावादी धोरण अवलंबले खरे, परंतु श्रीमंत भांडवलशाही विकसित देशांची व्यापाराची लालसा कमी झाली नाही। त्यांना व्यापाराचे नवीन मार्ग शोधण्याची गरज वाटू लागली, किंवा गरज वाटत होती। त्यातूनच श्रीमंत राष्ट्रांची G7 ही संघटना उदयास आली। श्रीमंत राष्ट्रांची कोणती संघटना उदयास आली? तर श्रीमंत राष्ट्रांची G7 ही संघटना उदयास आली। प्रगत युरोपीय राष्ट्रांनी या संघटनेत भाग घेतला। तर G7 मध्ये कुणी भाग घेतला? तर G7 ही श्रीमंत राष्ट्रांची संघटना उदयास आली, पण G7 मध्ये कुणी भाग घेतला? तर G7 मध्ये प्रगत युरोपीय राष्ट्रांनी या संघटनेत भाग घेतला। जगात कोठेही वसाहती नसताना अनिर्बंध व्यापार करण्यास सुरुवात झाली। जगात कोठेही वसाहत नसताना अनिर्बंध व्यापार करण्यास सुरुवात झाली। या नव्या धोरणाचे नाव जागतिकीकरण होय। कोणत्या धोरणाचे नाव जागतिकीकरण होते? तर जगात कोठेही वसाहत नसताना अनिर्बंध व्यापार करण्यास सुरुवात झाली। या नव्या धोरणाचे नाव जागतिकीकरण होय। आता 1975 मध्ये उदयास आलेली G7 मधील राष्ट्रे कोणती आहेत ती पाहू। 1975 मध्ये उदयास आलेली G7 मधील राष्ट्रे: फ्रान्स, वेस्ट जर्मन, इटली, जपान, इंग्लंड म्हणजेच युनायटेड किंगडम, अमेरिका, युनायटेड स्टेट आणि कॅनडा ही 7 राष्ट्रे होती। आता जागतिकीकरणाचे अर्थ आणि व्याख्या आहेत ते काय काय पाहू। आपल्या देशाच्या सीमा ओलांडून इतर देशांची व्यापाराची मुभा मिळावी, यासाठी जग ही एक बाजारपेठ व्हावी। कोणत्याही देशातून कच्चा माल मिळवता यावा व पक्का माल विकता यावा, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराची चळवळ युरोपात सुरू झाली। आंतरराष्ट्रीय राजकारणातून संपूर्ण परिवर्तन झाले। विश्वात एकीकरण, आर्थिक व्यवस्था निर्माण करणे, अधिक गुंतवणूक व औद्योगिकरण वाढविणे आणि आयात व निर्यात सुलभतेने करता येण्याची स्थिती निर्माण करणे, याला जागतिकीकरण असे म्हणतात। आता जागतिकीकरणाचा अर्थ अभ्यासकांच्या व्याख्यातून अधिकपणे स्पष्ट होईल। आता ते कोण आहेत अभ्यासक? तर डॉक्टर दीपक नायर। आता डॉक्टर दीपक नायर हे काय म्हणतात ते पाहू। राष्ट्रांच्या भौगोलिक सीमा पलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय। परीक्षेत विचारले जाऊ शकतात व्याख्या, किंवा जागतिकीकरण हे असे कोण म्हटले आहे, किंवा ही व्याख्या कुणाची आहे? तर डॉक्टर दीपक नायर काय म्हणतात? राष्ट्रांच्या भौगोलिक सीमा पलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय।
आता श्रवण कुमार सिंग काय म्हणतात ते पाहू. जागतिकीकरण म्हणजे सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे आणि त्या बाजारपेठेत जगातील साधन सामग्री आणि भांडवलाचे सुलभ परिचलन म्हणजेच देवाणघेवाण निर्माण करणे होय, असे कोण म्हटले तर श्रवण कुमार सिंग यांनी. काय म्हटले, जागतिकीकरण म्हणजे सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे आणि त्या बाजारपेठेत जगातील साधन सामग्री आणि भांडवलाचे सुलभ परिचलन म्हणजे देवाणघेवाण निर्माण करणे होय, असं कोण म्हटले तर श्रवण कुमार यांनी. आता जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती होत असताना तिला मिळालेले जागतिक परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होय, ही एक वेगळी व्याख्या आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती होत असताना तिला मिळालेले जागतिक परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होय. माल्कम आदिश्य यावरून जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय. आता जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप काय आहे ते पाहू. 1870 ते 1914 या काळात जागतिकीकरणाच्या चळवळीला प्रारंभ झाला. जागतिकीकरणाच्या चळवळीला प्रारंभ कधी झाला तर 1870 ते 1914 या काळात जागतिकीकरणाच्या चळवळीला प्रारंभ झाला. या चळवळीस दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक चालना मिळाली. आता जागतिकीकरण ही जी चळवळ आहे हिला चालना कधी मिळाली तर दुसऱ्या महायुद्धानंतर मिळाली. 1944 मध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF या संस्थेची निर्मिती झाली. IMF या संस्थेची निर्मिती कधी झाली तर 1944 मध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF या संस्थेची निर्मिती झाली. जागतिक बँकेने विदेशी चलन उपलब्ध करून दिले. जागतिक बँकेने काय उपलब्ध करून दिले तर जागतिक बँकेने हे विदेशी चलन उपलब्ध करून दिले. विदेशी व्यापारावरील बंधने नष्ट करून प्रत्येक देश जागतिक बाजारपेठेचा हिस्सा बनला. त्यास उदारीकरणाची साथ मिळाली. 1990 पासून आर्थिक उलाढालीच्या संदर्भात नियम व प्रतिबंध शिथिल झाले. आर्थिक उलाढालीच्या संदर्भात नियम व प्रतिबंध कधी शिथिल झाले तर 1990 पासून आर्थिक उलाढालीच्या संदर्भात नियम व प्रतिबंध शिथिल झाले. उदारीकरणाचे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खाजगीकरण करण्याची गरज असते. विधान महत्वाचं आहे. उदारीकरणाचे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खाजगीकरण करण्याची गरज असते. म्हणून बँकिंग, वाहतूक, परिवहन, वीज व इत्यादी व्यवसायांचे खाजगीकरण करण्यात येते. खाजगीकरणामुळे आर्थिक नफा वाढत जाऊन सार्वजनिक क्षेत्र मागे पडू लागली. संगणकीकरणामुळे जग अधिक जवळ आले. संपूर्ण जग एक बाजारपेठ बनली आहे. आर्थिक स्थितीची निगडीत असलेल्या जागतिकीकरण आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बदल घडत आहे. भारताने 1991 साली धाडसाने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. विधान महत्वाचं आहे. भारताने 1991 साली धाडसाने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. आज भारतात जागतिकीकरणाचे स्वरूप कळू लागले आहे. आज भारताला जागतिकीकरणाचे स्वरूप कळू लागले आहे. आता प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की भारताने अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण कधी केले तर भारताने 1991 साली धाडसाने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. आता आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय ते एकदम थोडक्यात पाहू. फक्त हे ऐकलं तरी समजून घेण्यासारखं, याच्यामध्ये असे महत्त्वाचे असे काही पॉईंट नाहीत, फक्त एक संकल्पना आहे. जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्रांच्या सीमा ओलांडून जगातील कोणत्याही देशाशी व्यापार करणे शक्य झाले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशात मुक्त प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे जगाची एक बाजारपेठ बनली आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जगाच्या राहणीमानात मोठा बदल घडून आला आहे. आता नवा स्पर्धावाद याच्यामध्ये काय आहे तो पाहू. जागतिकीकरणामुळे नवा स्पर्धावाद निर्माण झाला आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादनात प्रचंड वाढ झाली. जागतिक बाजारपेठेत त्याची विक्री करणे शक्य झाले असून व्यापाराच्या खुल्या स्पर्धेत वाढ झाली आहे. एका बाजूला व्यापाराची मोठी संधी तर दुसऱ्या बाजूला विकसित देशात रोजगार कमी होत जाऊन आर्थिक विषमता वाढत गेली आहे. गुंतवणुकीची संधी. आता गुंतवणुकीच्या संधीमध्ये काय आहे तर जागतिकीकरणामुळे व्यापाऱ्यांना किंवा राज्याला कोणत्याही देशात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. परकीय देशात गुंतवणूक करण्याबाबत बंधने नसल्यामुळे भांडवलाचा प्रवाह वाढला आहे. कोणत्याही देशात गुंतवणुकीचा लाभ घेणे आता शक्य झाला आहे. शहरांचा विकास काय आहे. विकसनशील देशांसाठी जागतिकीकरण हे वरदान ठरले आहे. जागतिकीकरण हे वरदान कोणासाठी ठरले आहे तर जागतिकीकरण हे वरदान विकसनशील देशांसाठी ठरले आहे.
आर्थिक वाढीचा वेग 8% पर्यंत वाढला आहे. आर्थिक वाढीचा वेग 8% पर्यंत वाढला आहे. भारताच्या विकासाचा दर 6% गेला आहे. भारताच्या विकासाचा दर हा 6% गेलेला आहे. आता आपण जागतिकीकरणाचे फायदे काय आहेत ते पाहू. व्यापार वृद्धी होऊन देशांतील मुक्त व्यापाराला चालना मिळाली. विदेशात भांडवल गुंतवणुकीची मोठ्या प्रमाणात संधी मिळाली. प्रसार माध्यमांनी जगाला जवळ आणले व एकत्र बांधून ठेवले. जागतिक पातळीवरील ज्ञान, माहिती व संस्कृती यांचे मोठ्या प्रमाणावर आदान प्रदान होऊ लागले. मानवाचे राहणीमान सुधारून पर्यावरणाच्या संरक्षणाची भावना वाढीस लागली. तंत्रज्ञानाचा व्यापार, उत्पादन व सेवेत होऊन त्यांची क्षमता वाढली. ग्राहकांना दर्जेदार मालाच्या निवडीची संधी प्राप्त झाली. देशांतील सामंजस्य व सद्भावना वाढीस लागली. त्यामुळे जग ही एक उत्तम बाजारपेठ बनली. आता हे विचारलं जाऊ शकतं की देशातील सामंजस्य व सद्भावना वाढीस लागली त्यामुळे जग ही एक काय बनली, तर जग ही एक उत्तम बाजारपेठ बनली. कृषी मालातील अनियमितता दूर झाली. आता जागतिकीकरणाचे फायदे असतात तसंच तोटे असतात. नाण्याची एक बाजू नसते, नाण्याला दोन बाजू असतात. तसंच जागतिकीकरणाचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. फायदे पाहिले आता आपण तोटे पाहू. जागतिकीकरणाचे अनेक फायदे असले तरी राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या दृष्टीने काही संभाव्य धोके संभवतात. जागतिकीकरणाचा फायदा मोजक्या उद्योगपतींना होतो. सर्वसामान्यांना मात्र महागाईला तोंड द्यावे लागत आहे. जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरणामुळे बेरोजगारीत वाढ होत आहे. आयातावरील कर रद्द केल्याने राष्ट्राच्या उत्पन्नात घट झाली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या अनिर्बंधरित्या गरीब राष्ट्रांच्या नैसर्गिक संपत्ती वापरत आहेत. अनियंत्रित स्पर्धा वाढून स्थानिक लहान उद्योगांना हानी होत आहे. जगात श्रीमंत व गरीब देश अशी विषमता निर्माण होत आहे. मूलभूत मूल्यांचा ऱ्हास होत आहे. पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली. पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली. येथे वर्गविरहित राज्यव्यवस्था उदयास आली. वर्गविरहित राज्यव्यवस्था कोठे उदयास आली, तर सोव्हिएत रशियामध्ये. कारण का, तर पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली. त्यामुळे तेथे वर्गविरहित राज्यव्यवस्था निर्माण झाली किंवा उदयास आली. या राज्यव्यवस्थेचे अभूतपूर्व यश मिळवले. जगाला दुसऱ्या महायुद्धाला सामोरे जावे लागले. महायुद्धात जर्मनी व इटली या हुकुमशाही सत्तांचा अस्त झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व इटली या हुकुमशाही सत्तांचा अस्त झाला. अमेरिकेने भांडवलशाहीचा प्रसार केला, तर सोव्हिएत रशियाने आंतरराष्ट्रीय साम्यवादी राज्यक्रांतीचा नारा दिला. अमेरिका हा भांडवलशाही देश आहे म्हणून त्यांनी अमेरिकेने भांडवलशाहीचा प्रसार केला, तर सोव्हिएत रशियाने आंतरराष्ट्रीय साम्यवादी राज्यक्रांतीचा नारा दिला. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत रशियाच्या राजवटीची उतरती कळा लागली. विधान महत्वाचं आहे. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत रशियाच्या राजवटीला उतरती कळा लागली. सोव्हिएत रशियाच्या राजवटीला उतरती कळा का लागली? कारण स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत रशियाच्या राजवटीला उतरती कळा लागली. साम्यवाद, समाजवादाची जागा लोकशाही विचार प्रणालीने घेतली. अमेरिका व युरोपात लोकशाही असून त्यांचे धोरण खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कार करणारे आहे. अमेरिका व युरोपात लोकशाही असून त्यांचे धोरण खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारे आहे. त्यामुळे जागतिकीकरणाला पाठबळ मिळाले. आता ह्या टॉपिकमधले पुस्तकाच्या पाठीमागं महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत ते पाहू. उदारीकरणाचे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खाजगीकरण करण्याची गरज असते. उदारीकरणाचे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खाजगीकरण करण्याची गरज असते. आंतरराष्ट्रीय व्यापाराची चळवळ डॅश येथे सुरू झाली. आंतरराष्ट्रीय व्यापाराची चळवळ ही युरोपात सुरू झाली. आता जोड्या लावा आहेत. सोव्हिएत रशिया साम्यवाद, भारत हा विकसनशील आहे, तर अमेरिका हे भांडवलशाही आहे. आता गॅट म्हणजे काय ते आपण पाहू. जनरल अरेंजमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ. गॅटचे महासचिव आणि जर्मन कायदे पंडित आर्थर डंकेल यांनी डॉक्टर जगदीश भागवंत यांच्या मार्गदर्शनातून एक मसुदा तयार केला. या प्रस्तावाला 15 एप्रिल 1994 रोजी भारतासह 117 देशांनी स्वाक्षऱ्या करून संमती दिली. विधान महत्वाचं आहे. गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ. गॅटचे महासचिव आणि जर्मन कायदे पंडित आर्थर डंकेल यांनी डॉक्टर जगदीश भागवंत यांच्या मार्गदर्शनातून एक मसुदा तयार केला. या प्रस्तावाला 15 एप्रिल 1994 रोजी भारतासह 117 देशांनी स्वाक्षऱ्या करून संमती दिली.
तर अशा प्रकारे हा जागतिकीकरण हा टॉपिक संपतो. ह्याच्यातले महत्त्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह हे संपतात. आता आपण इयत्ता 10वीचं जुनं इतिहासचं पुस्तक त्याच्यातले 13च्या 13 चॅप्टर पाहिलेले आहेत. म्हणजे मेन 4 चॅप्टर त्याच्या अंतर्गतले सब चॅप्टर असे सगळे 13च्या 13 चॅप्टर पाहिलेले आहेत. याच्या बाहेरचं TETला विचारलं जात नाही. हे पुस्तक तुम्हाला TETसाठी 4 मार्क हमखास मिळून देतात आणि आपल्याला हे टेटसाठी सुद्धा उपयोगाला येणार आहे. कारण आत्ताचं जे युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे त्याच्या संदर्भातली बरीचशी माहिती, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, वारसा करार काय आहे, नाटो करार काय आहे, सिटो करार काय आहे, कोणत्या देशात कोणती राज्यक्रांती झाली, कोणते हुकुमशाही होते, कोणते लोकशाही होते किंवा कल्याणकारी हुकुमशाही कोणाची होती, असं भरमसाठ नॉलेज हे आपल्याला इयत्ता 10वीच्या जुन्या पुस्तकातून मिळून जातं. आत्तापर्यंत जर तुम्ही हे सगळं नोट्स किंवा नोट्सचे व्हिडिओ जर पाहिले नसतील, असे 13 व्हिडिओ आहेत. प्लेलिस्ट चेक करा. 10th ओल्ड हिस्ट्री म्हणून अशी प्लेलिस्ट आहे, ती चेक करा. 10th ओल्ड हिस्ट्री नोट्स म्हणून अशी एक प्लेलिस्ट आहे, ती चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे 13चे 13 व्हिडिओ मिळून जातील आणि याच्यातून तुम्हाला भरमसाठ नॉलेज मिळून जाईल व आपल्याला TETला 4 मार्क्स डोळे झापून मिळतील जर हे नोट्स फॉलो केले तर. अशा पद्धतीने आपलं हे 10वीचं इतिहासचं पुस्तक संपलेलं आहे. हे सर्व नोट्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण प्रत्येक व्हिडिओ हा खूप मोठा आहे. चॅप्टर्स तसे मोठे होते आणि नोट्ससुद्धा तसे अवघड आहे समजण्यासाठी आणि एका वाचनामध्ये हे समजत नाही. त्याला 2-3 वेळा वाचावंच लागतं कारण थोडेसे नावं वगैरे खूप अवघड आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ किंवा हे नोट्स पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.